आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी अत्यंत भयंकर घटना मुंबईच्या भांडूपमधील पालिकेच्या रुग्णालयात घडली. भांडूपच्या सुषमा स्वराज पालिका प्रसूतीगृहामध्ये टॉर्चच्या उजेडामध्ये महिलेची प्रसूती करण्यात आली. गर्भवती महिलेची प्रसूती करत असताना नवजात शिशूचा मृत्यू झाला. त्यानंतर बाळाच्या आईची देखील प्रकृती गंभीर झाली. या महिलेचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला. मिळालेल्या माहितीनुसार भांडूपच्या सुषमा स्वराज पालिका प्रसूतीगृहामध्ये एका महिलेला दाखल करण्यात आलं होतं. महिलेची प्रसूती करत असताना अचानक लाईट गेली. त्यामुळे डॉक्टरांनी चक्क लाईट लावून महिलेची प्रसूती केली. सिझर करत असताना नवजात शिशूचा मृत्यू झाला. त्यानंतर जास्त रक्तस्राव होऊ लागल्यामुळे महिलेची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे तिला देखील सायन रुग्णालयात हलवण्यात आलं. सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना या महिलेचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे महिलेच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत रुग्णालयामध्ये गोंधळ घालत डॉक्टरांना जाब विचारला, तर डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. असा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. ईशान्य मुंबई उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजल्याचे दिसून येते. संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.